एक महत्वाची बातमी येते. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू झाली आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षा निवासस्थानी ही आढावा बैठक होते. मुख्यमंत्री तृतीय भाषेसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेही वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि आता या त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत चर्चा होते. ईशान देशमुख आपल्याला अधिक माहिती देत आहेत. ईशान, प्रसन्न, आपण पाहिलं असेल तर त्रिभाषी सूत्र यावरून महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर एक नाराजीचं वातावरण आहे. याच संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही आत्ताच पोहोचले आहेत. त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील पोहोचला आहे. यामध्ये आता काय मार्ग निघतोय आणि काय तोडगा निघतोय हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. त्याचबरोबर उद्या कॅबिनेट आहे. कॅबिनेटमध्ये पण हा विषय चर्चेला येणार आहे असं समजत आहे. त्याचबरोबर आता दादा भुसे थोड्या वेळाने बाहेर येतील आणि ते प्रतिक्रिया ज्यावेळी देतील त्यामध्ये ते नक्की काय सांगतायत हे बघणं महत्त्वाचं राहील. कुठेतरी आपण बघत असू तर मनसे ही आक्रमक झाली आहे. मनसे शाळेमध्ये जाते, काही ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर हिंदी पुस्तकं ही देखील मनसेकडून फाडण्यात येत आहे आणि कुठेतरी पाहिलं असेल तर मराठी माणसांमध्ये देखील कुठेतरी एक दुःखाचं वातावरण आहे असं देखील सगळ्या ठिकाणून आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून देखील समजत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आजची ही महत्त्वाची बैठक बोलवली आहे आणि यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री देखील उपस्थित आहे. प्रसन्न, या बैठकीकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद ईशान, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं आपला आर्थिक संकटात रुतलेला